अरे यार, मॅडमने एवढा सगळा घाट घातला आणि आता स्वतः गारून झोपले. सगळे आवरावर मलाच करावी लागली. शनाया, थोडी जागा दे ना. अगं बच्चा प्लीज. हा ऐक ना, तू थोडी ए बच्चा, ए ये ना इकडे. झोप ना. बस झोप झोप झोप. उठ. अरे यार, एसी. अच्छा, 16 वर आहे एसी. ऐक ना, मला थोडं. अगं डबल ब्लँकेट आहे ते. एसी का बंद केला? अगं तो 16 वर आहे, आपण 24 वर ठेवूया ना. तो मला थोडं ब्लँकेट दे ना बच्चा. अरे यार, आता बाकीचे ब्लँकेट्स कुठे ठेवले त्या राधिकाने? महादेव भाऊ आले का हो सगळे? आले ना? मग घेऊन या त्यांना वर. काय आले ना सगळे? हो, सगळे वरतीच येऊन राहिले. महादेव भाऊ घेऊन येत आहेत. मला ना थोडी काळजी वाटते. म्हणजे तू एवढी सगळी धडपड करतेस, पण त्या गुरुनाथला कळलं आणि तो तुझ्याशी पुन्हा भांडायला आला तर काय करायचं? यात काय झालं? आपल्या घरात कोणी येऊ शकतो. गुरुनाथला काय घाबरायचं? नानीजी, तुम्ही काहून काळजी करून राहिले? कळलं तर कळू दे. मला खात्री आहे असं काही होणारच नाही.
ही दोघं अजूनही उठलेली नसणारच आहेत. यार अथर्व, जा ना तुझ्या रूम मध्ये जाऊन झोप. बघते चहा कर ना आणि मग मला उठव. सनाया, ए बच्चा, ए बच्चा, ऐक ऐक, तू तुझ्या घरी नाहीयेस आता आणि भक्ती पण नाही इथे. उठ बरं बच्चा, उठ, आता उशीर होईल. गॅरी बंद कर ना, ते ऊन येतंय या. सॉरी सॉरी. ऐक ना, ए बच्चा उठ ना. चल चल चल, उशीर होईल ग मला. काय आहे, थांब ना 5 मिनिटं प्लीज. अगं प्लीज फक्त 5 मिनिटं. गॅरी, am I dreaming? नाही ग, खरं आहे हे. पण चला आता उठा लवकर, उशीर होतोय ना मला. नको ना, किती बरं वाटतंय असं. अगं बच्चा, माझ्या मीटिंग्स लाईन अप आहेत, महत्वाची कामं आहेत सगळी. उशीर होईल, चल ना प्लीज. बरं ऐक ना, आता किती छान थंडी आहे ना, माझ्यासाठी एक मस्त आल्याचा चहा कर ना. माझ्या बच्चाने मला काही सांगितलं आणि मी केलं नाही असं होईल का? चला पटकन फ्रेश हो, मी मस्त आल्याचा स्पेशल चहा बनवतो तुझ्यासाठी. ओके, चला चला, उठा उठा. हा. ऐक. देवा, तुझ्याकडे काय मागणं? मला जे हवंय ते तुला सगळं माहिती, आणि ते तू मला देशीलच. माझा तर पुरा भरोसा आहे. आज माझ्या लढाईचा पहिला दिवस, पण पहिला डाव. जन्या, तयार राहा. काय चाललंय? वाचत नाहीयेत तर नुसती पानं कशाला उलटताय? बंद करा पुस्तक आणि झोपा आता. औषध मात्र घ्या आधी. सध्या फक्त डोक्यात एकच विचार चालू आहे, राधिकाचा. हे घ्या. हे कशाला? अहो कशाला काय? सकाळी केवढा त्रास झाला तुम्हाला. उगाच विषयाची परीक्षा नको. चला घ्या. असायला काय झालं? ते होय, हे तू पण ओळखलं नाहीस म्हणजे कमाल झाली. ओळखलं नाही? कमाल झाली? काय बोलताय तुम्ही? मला काही कळत नाहीये. अगं आजारी पडण्याचं नाटक होतं ते. राधिकाने इथं थांबावं म्हणून.